जय हिंद। आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। मुंबई गुन्हे शाखेची कवठेमंकाळमध्ये कारवाई। कवठेमंकाळ तालुक्यामध्ये 246 कोटींचा एमडी ड्रग्जचा साठा हस्तगत, 6 आरोपी ताब्यात। सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ तालुक्यातील इरळी येथे अंमली पदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून मुंबई ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या कारवाईत 246 कोटी रुपये किमतीचा 122.5 किलो एमडी ड्रग्जचा साठा हस्तगत केलाय। या प्रकरणी 6 आरोपींना ताब्यात घेतले असून यातील मुख्य संशयित ठाणे येथील असून गेल्या 17 वर्षापासून त्याचा कवठेमंकाळशी संपर्क असल्याचं समजतंय। कवठेमंकाळ तालुक्यातील इरळी, डोरली, ढालगाव, ढालेवाडी या 4 गावच्या सीमेवर अगदी निर्जन स्थळी शेतामध्ये याची निर्मिती केली जात होती। या कारवाईत एमडी ड्रग्जसह ते तयार करण्यास लागणारे केमिकल, मिक्सर ग्राइंडर तसेच मशिनरी ताब्यात घेण्यात आले। ताब्यात घेण्यात आलेल्या 6 संशयितांमध्ये स्थानिक शेतमालक व परप्रांतीय कामगारांचा समावेश आहे। मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाचे नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभाग मुंबईच्या पथकाने ही कारवाई केली। यावेळी जत कवठेमंकाळ विभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे, कवठेमंकाळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्यासह अनेक संबंधित अधिकारी उपस्थित होते। कवठेमंकाळ तालुक्यातील एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे। संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल। आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राइब करा, अपडेट रहा। तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार। बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा।